सगळ्या मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करा असे आदेश दिलेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सीएमनी सूचना केलेल्या आहेत। फडणवीसांनी सगळ्या मंत्र्यांनी ग्राउंडवर जाऊन काम करा असे आदेश दिलेत। आज मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या बैठकीतनं हा निर्णय झालेला आहे। आपल्यासोबत गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, आत्ताच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत सगळ्या मंत्र्यांना, याबाबत सविस्तर काय सांगशील? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून विशेष करून मराठवाड्यामध्ये आहे तो मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या नुकसानांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना आहे ते आदेश दिलेले आहेत। सगळ्या मंत्र्यांना ग्राउंडवर जाऊन सगळ्या भागाची आहे ती पाहणी करायला सांगितलेली आहे। प्रामुख्याने कुठलंही गाव आहे ते सुटलं नाही पाहिजे, कारण की त्या लोकांपर्यंत मदत मिळाली पाहिजे आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना आहे ते विशेष हे दौरे आहेत ते करायला सांगितलेले आहे। प्रामुख्याने जे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या सोबतीला हे बाकीचे काही मंत्री आहेत त्यांना देखील काही विभाग आहे तो वाटून दिलेला आहे आणि त्या दिलेल्या विभागानुसार आहे ती ही सर्व पाहणी आहे ती करायला सांगितलेली आहे। कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते शेतीचं असेल, जनावरांचं असेल, घरांचं नुकसान आहे ते झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही खरं तर मुख्यमंत्र्यांनी हे सगळे आदेश दिलेले आहे। सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार ठामपणे उभा आहे असं देखील सांगितलं जातं। त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांना आहे ती मदतीपासून वंचित नाही राहिला पाहिजे आणि यासाठीच खरं तर या सगळ्या मंत्र्यांना आहे ते कामाला लावले असंच म्हणावं लागणार आहे। नक्कीच गणेश, सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आपण पाहू शकतोय ही आपत्कालीन परिस्थिती आहे, यावर उत्तर नाहीये। मात्र अशा वेळी सगळ्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी पाहावी आणि त्यांचे प्रश्न जाणून घ्यावे, या एकाच इच्छेनं मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना ग्राउंड झिरोवर जाऊन काम करा असं सांगितलेलं आहे। आपण पाहतोय की सगळ्या मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करा, मराठवाड्यामध्ये जा। पालक अजितदादा आजच मराठवाड्यामध्ये जायला निघालेले आहेत, त्यांनी पुण्यातले प्लॅन्स कॅन्सल केले आणि सगळ्या मंत्र्यांनी आता ग्राउंडवर जाऊन काम करा, तिथले प्रश्न जाणून घ्या असे आदेश आता मुख्यमंत्र्यांनीच दिलेले आहेत। आजच्या बैठकीमध्ये हे निर्णय दिलेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।